बांधणी साडी या साडीला बंदेज साडी असेही म्हणतात। बांधणी हा संस्कृत शब्द बांध यापासून तयार झाला आहे। त्याचा अर्थ बांधणे असा होतो। या साड्या टायडाय तंत्राचा वापर करून तयार केल्या जातात। गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये या बांधणी साड्या अतिशय लोकप्रिय आहेत। बांधणी साडी तयार करण्याची वेगवेगळ्या भागातील वेगवेगळी पद्धत आहे। प्रत्येक प्रदेशाचे स्वतःचे विशिष्ट तंत्र आणि शैली आहे। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बांधणी साडीचा इतिहास। बांधणी साडीचा इतिहास फार जुना आहे। याचा उगम गुजरात आणि राजस्थान या प्रदेशामध्ये होतो। असे म्हणतात की रेशीम मार्गाने प्रवास करणाऱ्या पार्शियन व्यापाऱ्यांनी टायडाय तंत्र भारतात आणले। त्यानंतर 6व्या शतकात गुजरातमधील अजरकपूर या शहरामध्ये बांधणी पद्धतीने फॅब्रिक तयार करण्यास सुरुवात झाली। गुजरातमधील खत्री समाजाने हे तंत्र वापरण्यास सुरुवात केली। खत्री समाज बांधणी कलेमध्ये अतिशय कुशल झाले। त्यांच्या उत्कृष्ट कारागिरीमुळे 7व्या शतकामध्ये बांधणी ही कला गुजरातमध्ये अतिशय लोकप्रिय झाली। मुघल काळामध्ये देखील या कलेला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळाले। गुजरात आणि राजस्थान या दोन्ही भागांमध्ये प्रादेशिक विविधता असल्यामुळे बांधणी डिझाईन मध्ये देखील आपल्याला फरक जाणवतो। कच्छ आणि गुजरातमधील भागात कठीण डिझाईन्स व सुंदर मोहक रंगांमध्ये बनवल्या जातात। तसेच राजस्थानमध्ये या डिझाईन्स कापडावर मोठ्या आकारामध्ये तयार केल्या जातात। गुजरातमधील जामनगर, भुज आणि मांडवी हे प्रदेश बांधणी साड्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत। बांधणी हे वस्त्र पुरुष आणि महिला दोघेही परिधान करू शकतात। बांधणी साडीचे प्रकार। नंबर 1, गज्जी सिल्क बांधणी साडी। गज्जी सिल्क फॅब्रिक हे उत्तम दर्जाचे हाताने विणकाम केलेले कापड असते। हे कापड रेशीम धागे आणि सुती धाग्यांपासून तयार केले जाते। वजनाला अतिशय हलके आणि अगदी मऊ टेक्स्चर असणारे हे फॅब्रिक यावरती बांधणी तंत्राने डिझाईन तयार करून सुंदर पद्धतीची साडी तयार केली जाते। दिसायला देखील ही साडी अतिशय सुंदर दिसते। नंबर 2, लहरिया साडी। लहरिया या शब्दाचा अर्थ लहर असा होतो। यामध्ये पारंपरिक बांधणी तंत्राने कापडावरती लहरींचे डिझाईन तयार केले जातात। या तयार केलेल्या लहरींमुळे साडी सुंदर दिसते। लहरिया साडीच्या मुख्य डिझाईन कॉर्नर पासून लाईन्स असतात। काही साड्यांमध्ये रुंद किंवा अरुंद लहरींचे पट्टे असू शकतात। तसेच जरी वर्क किंवा मिरर वर्क देखील तयार केलेले असते। नंबर 3, घरचोला साडी। घरचोला साडी ही एक बांधणी साडी आहे। घरचोला या शब्दाचा अर्थ घर म्हणजे घर आणि चोला म्हणजे पोशाख असा होतो। या प्रकारामध्ये चौकटी आणि डायमंडच्या आकारामध्ये साडीवरती डिझाईन्स असतात। जरीच्या वर्कने या साडीवरती सुंदर डिझाईन्स तयार केले जातात, ज्यामध्ये साडीची भव्यता वाढते। घरचोला साडी गुजरात आणि राजस्थान मधील लग्न समारंभाचा एक अविभाज्य भाग आहे। नंबर 4, राय बंदेज साडी। राय बंदेज साड्या शिफॉन, जॉर्जेट किंवा सिल्क यासारख्या वजनाने हलक्या असणाऱ्या कापडांपासून बनवल्या जातात। टायडाय प्रक्रियेसाठी हे फॅब्रिक उत्तम असते। साडीवरील डिझाईन्स मध्ये ठिपके, पट्टे, चौरस आणि फुलांच्या नक्षीकामाचा समावेश असतो। जयपूर, जोधपूर, बारमेर, सीकर, बिकानेर या शहरांमध्ये या साड्यांचे उत्पादन घेतले जाते। नंबर 5, अजरक बांधणी साडी। अजरक छपाई आणि बांधणीच्या टायडाय या दोन्ही पारंपरिक तंत्रांचा वापर करून या साड्या तयार केल्या जातात। प्रथम अजरक छपाई पद्धतीने ब्लॉक प्रिंट केले जाते। त्यानंतर बांधणीचे डिझाईन तयार करण्यासाठी फॅब्रिक घट्ट बांधून रंगवले जाते। अजरक बांधणी साडीमध्ये अजरक ब्लॉक प्रिंट्स आणि बांधणी टायडाय पद्धतीमुळे
अतिशय सुंदर साडीचा पॅटर्न तयार होतो। या सद्य तयार करण्यासाठी कॉटन किंवा रेशीम सारख्या हलक्या फॅब्रिकचा वापर केला जातो। अजरक साड्या त्यांच्या मातीच्या रंगांसाठी ओळखल्या जातात। डीप इंडिगो, मॅडर रेड आणि मस्टर्ड येलो हे यातील प्रसिद्ध रंग आहेत। नंबर 6, बंधेज बनारसी साडी। बांधणी साडी आणि बनारसी साड्या या दोन्हीही पारंपरिक भारतीय साड्या आहेत। दोन्ही पारंपरिक साड्या एकत्र करून ही बंधेज बनारसी साडी तयार करण्यात आलेली आहे। बंधेज साड्या त्यांच्या टायडाय तंत्रासाठी तर वाराणसी मधील बनारसी साड्या ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध आहेत। साडीवर बांधणी डिझाईन बरोबर काठावरती आणि पदरावरती बनारसी ब्रोकेड विणकाम केले जाते। अलीकडच्या वर्षात डिझाईन्सच्या नवीन संकल्पनेतून ही सुंदर साडी तयार करण्यात आली आहे। नंबर 7, शिकारी बांधणी साडी। शिकारी बांधणी साड्यांना हे नाव त्यांच्या नक्षीकामावरून देण्यात आले आहे। या साडीवर प्राणी, शिकारी, झाडांच्या फांद्या त्यांचे सुंदर विणकाम केलेले असते। हे सर्व डिझाईन्स पारंपरिक पद्धतीने तयार केले जाते। नंबर 8, चंद्रखानी बांधणी साडी। चंद्रखानी बांधणी साडी ही बांधणी साडीचा एक प्रकार आहे। यामध्ये साडीवरती चंद्राच्या आकाराचे चंद्रकोर यासारखे डिझाईन्स टायडाय पद्धतीने तयार केले जातात। या साड्यांमध्ये हिरवा, निळा, पिवळा हे रंग जास्त प्रचलित आहेत। नंबर 9, पनेतर बांधणी साडी। पनेतर हा एक गुजराती शब्द आहे। पाने म्हणजेच कापूस आणि तार म्हणजे विणणे आहे। पनेतर साडी शुद्ध पांढऱ्या सुती कापडापासून पारंपरिक पद्धतीने बनवली जाते। पांढऱ्या साडीवरती लाल किंवा मरून रंगामध्ये फुले, ठिपके आणि चौरस या डिझाईन्स तयार केल्या जातात। तसेच या साड्यांवरती जरीचे विणकाम देखील केले जाते। नंबर 10, बांधणी क्रेप साडी। बांधणी क्रेप साडी ही 2 वेगवेगळे प्रकार एकत्र करून तयार केली जाते। क्रेप हे अगदी हलके फॅब्रिक असते आणि हे त्याच्या अनोख्या टेक्स्चरसाठी ओळखले जाते। या कापडावरती बांधणी साडीच्या टायडाय तंत्राचा वापर करून डिझाईन्स तयार केली जाते। यातून तयार होणारी साडी अतिशय सुंदर दिसते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओ मधील या बांधणी साड्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील आणि तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट्स करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।